तर उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आहेत। कुडाळमध्ये त्यांची सभा असणार आहे। दुपारी सावंतवाडीमधल्या गांधी चौकात शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत। कुडाळ बाजारपेठेत सभा घेण्याला निलेश राणे यांनी मात्र विरोध केलाय। उद्धव ठाकरेंनी सभेचं ठिकाण बदलावं असं निलेश राणे म्हणतात। गर्दी दिसण्यासाठी ठाकरेंनी वर्दळीचं ठिकाण निवडल्याचं निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। निवृत्ती, काय सध्याचे अपडेट पाहायला मिळतात? तयारी कुठवर आली आहे? नक्कीच प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर आले होते। त्यानंतर आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर येत आहेत। लोकसभा निहाय आढावा जो आहे तो त्यांचा सुरू आहे। त्या दरम्यान ठिकठिकाणी सभांचं आयोजन जे आहे ते ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आपण सध्या कणकवलीमध्ये आहोत आणि कणकवलीमध्ये संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत आणि त्या अगोदर सकाळी 12 वाजता जे आहे ते सावंतवाडी या ठिकाणी सभा होणार आहे। त्यानंतर कुडाळ या ठिकाणी देखील सभा होणार आहे। निलेश राणे यांनी कुडाळच्या सभेला विरोध केलेला आहे। त्याच्यामुळे कोकणातील राजकारण 2 दिवस तापू शकते अशी शक्यता जी आहे ती शक्यता वर्तवण्यात येते। आणि कणकवलीमध्ये जी सभा होणार आहे त्या कणकवलीमध्ये सभेचं आपण पाहतोय की ठिकठिकाणी बॅनरबाजी जी आहे ती ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। 2 दिवसापूर्वी आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे रायगड मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आले होते आणि आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि ठिकठिकाणी सभांचं आयोजन जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की जे समोर जे मैदान दिसतं या मैदानावरती उद्धव ठाकरेंची संध्याकाळी 6 वाजता सभा होणार आहे। या सभेमध्ये उद्धव ठाकरे नक्की काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की शिवसेनेचा बालेकिल्ला जो आहे तो कोकण म्हटलं जातं, परंतु बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा या ठिकाणी दौरा आहे। त्याच्यामुळे उद्धव ठाकरे नक्की काय बोलणार याकडे लक्ष आहे। ज्या पद्धतीने ठिकठिकाणी सभांचं आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग किल्ल्याला देखील भेट देणार आहे, त्या ठिकाणी देखील पाहणी करणार आहे। त्याचसोबतच दुपारी 3:30 वाजता जे आहे ते आंगणेवाडीच्या देवीच्या दर्शनाला देखील उद्धव ठाकरे पोहोचणार आहेत। आणि हे सर्व कार्यक्रम सुरू असताना शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे नक्की काय बोलणार आणि संपूर्ण भाजपवरती असेल सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण